प्रकारे तुमचा हकनाक बळी गेला आता 24च्या वेळी, नक्कीच. तुम्हाला थांबावं लागलं. नक्कीच. तर ते सगळं कसं होतं, म्हणजे ती प्रक्रिया मला मला तुमच्या दोघांकडनं ऐकायचं आहे, कारण त्यावेळेस पक्षाने काय भूमिका मांडली आणि तुमचं मन काय सांगत होतं, लोक काय सांगत होते, मला ते सगळं ऐकायचं. खरं तर पक्षाचं एक महिला म्हणून काम करताना माझ्यावर प्रचंड विश्वास होता. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेतृत्वात जे कोण नेतृत्व करतायत सगळे पक्षाचे नेत्या मंडळींचा विश्वास होता की ताई काम करतायत तर मन लावून करताय आणि जीव ओतून करत आहे. त्यामुळे आणि स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून बिपिन दादा असेल, आमचा परिवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. सत्ता असो अगर नसो, पण सतत लोकांशी आमची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणून हा परिवार आपल्यासोबत राहावं, पक्षात राहावं, हे पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. आणि त्या परिस्थितीमध्ये विवेक भाईंनी गणेशचं इलेक्शन जिंकल्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळं आकर्षण युवकांचं होतं. आणि राज्यभर त्यांचं एक नाव झालं होतं की असा कोण तरुण युवक आहे की जो महसूल मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाना त्यांनी लढून घेतला, जिंकला. तर म्हणून एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल इतर पक्षीय नेतृत्वाकडे पण होतं. आणि त्यांनी आग्रह धरला की आमच्याकडून तुम्ही इलेक्शन लढू शकता, मग कोपरगाव मतदारसंघात लढू शकता, शिर्डीमध्ये लढू शकता, असं विवेक भाईंना खूप ठिकाणं फोन येत होते की आम्ही आपल्याला तिकीट देतो ना, आपण आमच्या पार्टीतून इलेक्शन लढवावं. परंतु भारतीय जनता पार्टीचं पण एक म्हणणं होतं की आम्ही आपल्याला न्याय देऊ आणि तुम्ही पक्षात राहावं. आणि म्हणून तो अतिशय कठीण असा निर्णय होता. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन थांबावं लागणार होतं, कारण कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतो. आपला नेता, विशेषतः युवकांचा उत्साह खूप होता विवेक भाईंच्या बाबतीत. परंतु ते आम्हाला थोडं कठीणच गेलं की कार्यकर्त्यांना समजावून सांगणं की आपल्याला पक्षात राहायचं आहे, आपल्याला योग्य तो न्याय पक्षाकडून दिला जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपले सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे. आणि तो थोडा नक्कीच कठीण काळ होता.